मकर संक्रांतीच्या दिवशी हे काम करायला अजिबात विसरू नका, नाहीतर होऊ शकतं खूप मोठं नुकसान. या सणाच्या दिवशी एक छोटी चूकही तुमचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण वर्ष बिघडवू शकते. होय, अगदी नक्की. आज आम्ही सांगणार आहोत अशा 7 गोष्टी ज्या चुकूनही करू नका, नाहीतर घरात नकारात्मक ऊर्जा येईल आणि जीवनात अडचणी वाढतील. प्रत्येक चुकीमागचं रहस्य आणि त्याचे उपायही सांगणार आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा आपल्या पौराणिक कहाणी, नाहीतर नुकसान होईल. मकर संक्रांती 2026 सणाचा उत्सव आणि धार्मिक महत्त्व. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर, जिथे आपण मराठी अध्यात्म आणि सणाच्या रहस्यांचा खजिना उघडतो. आज विषय आहे मकर संक्रांती 2026. हिंदू धर्मातील तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चा सण. हा फक्त सण नाही, तर सूर्यदेवाची कृपा मिळवण्याचा, सोन्याहून पिवळा असं म्हटलं तरी वावगं होणार नाही, तसा हा आजचा प्रसंग आहे. तर या दिवशी शुभ मुहूर्त होतात, लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय. पण सावधान मित्रांनो, हा शुभ दिवस असला तरी काही चुका केल्या तर घर गारद होईल, आरोग्य बिघडेल आणि भाग्यही फिरेल. आणि एकदा तुम्हाला माहीत आहे, एकदा का उलट पान लागलं की परत ते व्यवस्थित होत नाही आणि संकट एक येत नाहीत, संकटाची मालिका चालू होते. आज आम्ही सांगणार आहोत अशा 7 चुका ज्या चुकूनही करू नका. प्रत्येकीची कथा, ज्योतिषीय कारण आणि उपाय सांगणार आहे. तयार आहात ना? चला सुरू करूया. अंघोळ न करता अन्न खाणे, विषारी जेवणाची भीती. अरे, तुम्ही रोजच आंघोळ करायची, थंडी वाजते, सकाळची थंडी वाजते, मग लवकर आंघोळ करायची नाही. ही चूक करायची नाही मित्रांनो. पहिली चूक जी प्रत्येकाने टाळावी, चुकूनही आंघोळ न करता जेवण करू नका. प्राचीन ग्रंथानुसार मकर संक्रांतीला सूर्याची किरणं अतिशय शक्तिशाली असतात. अशुद्ध शरीरानं अन्न घेतलं तर ते विषारी बनतं. पोटदुखी, आजार, घशाचे आजार, नकारात्मकता हे सगळं एकाच वेळेला येतं. तर एका गावातील बाईनं सकाळी उठून लगेचच तिळगुळ खाल्लं. परिणामी संपूर्ण वर्षात 4 दिवस चांगली, 4 दिवस आजारी अशी पडायला लागली. मग तिला काही सुचेना. तिने खूप देवधर्म केले. प्रत्येक देवधर्माला हिचा पहिला नंबर. बायका कुठं जायला लागल्या की ही आहेच त्यामध्ये. पण एवढं सगळं करूनही तिला काही फरक पडला नाही. मग यावर उपाय तरी काय करायचा, तो उपाय तुम्हाला समजला पाहिजे. तर सकाळी 7 वाजेपर्यंत नदी किंवा तलावात स्नान करा, नंतर पूजा करा आणि मगच जेवण करा. याने सूर्यकृपा तर मिळतेच, आणि याचं एक कारणही आहे. याचं एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे की जे वैज्ञानिक आहे, आणि ते तुम्हाला डॉक्टरही सांगतील की आपण ज्या वेळेला बाहेर जाऊन आंघोळ करतो त्यावेळेला आपल्या संपूर्ण शरीराला कोवळं ऊन लागतं, आणि त्या कोवळ्या उन्हातच व्हिटॅमिन डी असतं. व्हिटॅमिन डी मुळे बाकीची पोषण तत्व शोषण्यास मदत होते. म्हणूनच पहिल्यांदा स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ देण्याच्या निमित्ताने का होईना 10 ते 15 सेकंद म्हणा किंवा 1 मिनिट 2 मिनिट आपण उन्हामध्ये राहतो, आणि हे आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी खूपच चांगलं आहे. तेल, पांढरा तांदूळ किंवा धारदार वस्तूचं दान. घरात आजाराचा साठा होतो. आता दानाचं महत्त्व या दिवसात खूप आहे, तरी सुद्धा आपण दान काय द्यायचं याचा आपण विचार केला पाहिजे. आपण कधीही तेल दान करू नका. बायका येतात मागायला, तेल द्या, हे आमच्या देवाला दिवा लावायचा आहे, तर तसं करू नका. तुम्ही तेल दान अजिबात करू नका. तसेच पांढरा तांदूळ, चाकू, कात्री सारख्या धारदार वस्तूही कधीही टाळा. ज्योतिषानुसार तेल तमोगुण वाढवतं, धारदार वस्तू कलह आणतात. आता एका व्यापाऱ्यानं काय केलं, घरामध्ये तेल होतं, एक बाई मागायला आली, तिनं ते तेल दान केलं. त्याच्या दुकानाला आग लागली. त्यावरती उपाय काय करायचा
तीळ, गूळ, उडीद डाळ असं जे काही असेल तुमच्याकडे, तीळ असतील, भले ते पांढरे असू दे किंवा काळे असू दे, गूळ, उडदाची डाळ हे दान तुम्ही नक्की करा आणि नदीत स्नानानंतर दान द्या. आता काय होतं बघा, दान तुम्ही देता, परंतु दान काय द्यावं यालाही महत्त्व आहे. दान देताना गरम उबदार कपडे द्यावेत, जेणेकरून एखाद्याचं थंडीपासून संरक्षण व्हावं. थंडीसाठी बचाव होण्याचे जे काही उपाय आहेत, गरम कपडे देणं, तेल देणं, गूळ देणं, हे सगळं तुम्ही दान करू शकता. आता आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, मांसाहार आणि मद्यपान. मांसाहार आणि मद्यपान म्हणजे भाग्याला कलंकच आहे. हे केवळ एका सणासाठी नाही, तर मद्यपानाने किती लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. त्यामुळे मद्यपान हे टाळाच. फक्त सणापुरतं नाही, आयुष्यभर टाळलं तर फारच छान. सात्विक भोजन करा, मांस मद्य टाळा. हा पवित्र पर्व आहे. तामसिक अन्नाने सूर्यदेव रागावतात, आरोग्य खराब होतं, नशीब हरवतं. तर यावरती उपाय काय आहे? तिळगुळ लाडू खिचडी खा. संध्याकाळी सूर्यनमस्कार मात्र करा. ब्राह्मण किंवा गरजूला रिकाम्या हातानं पाठवणं. कोणही आपल्या दारात व्यक्ती आली, कोणीही असू दे, ती कोण आहे हे महत्वाचं नाही, पण जी काही व्यक्ती येईल त्या दारात येणाऱ्या व्यक्तीला दान द्या. तू काय चांगला धडधाकट आहेस, तरुण आहेस, काम करून खायला काय होतंय, मागत करी असं म्हणून त्याचा अपमान करू नका. तुम्हाला दान द्यायचं तर द्या, नसेल तर तुम्ही शांत राहा की माझ्याकडे आता तुला देण्यासारखं दान नाही म्हणून गप्प राहा. पण तुमची बुद्धिमत्ता तिथे फार पाजळू नका. तुला काय करायचंय रे, तुला काय काम करता येत नाही का, असं मागून खायचं, चल मी पण येतो तुझ्या बरोबर, बघू आमच्यात पण नाही, असं अजिबात म्हणू नका.